एक चांगलं हॉटेल तुमच्या घराजवळ असायला नशीब लागतं. आज आपण अशाच एका चांगल्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत, जिथे उत्तम जेवणाची सोय मिळते. एकदम रिझनेबल किमतीमध्ये तुम्हाला थाळी मिळते. तिथे दोन प्रकारच्या थाळ्या आहेत, एक स्पेशल पंजाबी थाळी आणि एक नॉर्मल थाळी. तर बघूया ही थाळी या हॉटेलची कशी आहे, इथे पदार्थ कसे आहेत आणि किमती काय. एकांत रायडर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला प्रत्येक पदार्थाचं मी चव घेऊन अचूक वर्णन करून सांगतो, जेणेकरून तुम्हाला त्या पदार्थाच्या जेवढ्या जवळ नेता येईल एवढा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि तुम्ही जर विचार करताय की मी कोण आहे, तर मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. दे रे रे ना रे ना आ रे दे ना आपली थाळी आपल्या समोर आलेली आहे. इथे रोटी किंवा चपात्या मिळतात. मी रोटी सांगितली आहे. त्याच्यात 3 भाज्या येतात, एक डाळ येते, हे दही आहे आणि हे श्रीखंड आहे. एक पापड पण येतो आणि नंतर मला वाटलं भाताचा काहीतरी प्रकार येईल. भाज्या मी तुम्हाला सांगतो, ही मिक्स व्हेज आहे, ही पनीर मसाला आहे आणि ही हरभऱ्याची उसळ आहे. ठीक आहे. अशा 3 भाज्या, एक डाळ, पापड, इकडे कांदा लिंबू आहे. यांची एक मिनी थाळी पण येते, त्याच्यात मला वाटतं एक भाजी येते. आपण त्यांना कन्फर्म करूया. पण ही स्पेशल येते आणि याच्यात 3 भाज्या येतात, 2 भाज्या, एक उसळ. तुला पापडनी करूया. छान आहे, कुरकुरीचे पापड. या तंदुरी रोट्या आहेत. एक एक करून आपण भाजी पण बघूया. सुरुवात करू त्या मिक्स व्हेजने. भाज्या छान गरम आहेत, छान तळ. पंजाबी प्रकारच्या भाज्या आहेत या. मिक्स व्हेज मध्ये छान मटार दाताखाली आल्या. लसूण आहे याच्यात अख्खा, याच्यात बऱ्यापैकी अख्खा लसूण आहे. पनीरचे बारीक बारीक असतील, त्याच्यात तुकडेच म्हणावं लागेल, काप नाही येते. चला दुसरी भाजी बघूया. रंग तर दोन्ही भाज्यांचा सेम वाटतोय, तर बघूया. छान आहे. मला वाटतं ग्रेव्ही आहेत ना दोन्ही भाज्यांचं सेम आहे. याच्यात हलकासा तिखटपणा जास्त आहे. तिसरी भाजी बघू. हरभऱ्याची उसळ येईल. चांगली. तिन्ही भाज्या माइल्ड आहेत. मिक्स व्हेज हलकीशी तिखट आहे. मला वाटतं तो उग्रपणा लसणामुळे आला असेल. बाकी भाज्या जर तिन्ही आपल्या झाल्या. डाळ एकदा टेस्ट करून बघू. डाळीची चव बघू. डाळ घट्ट आहे. हे साधं डाळ म्हणजे यांची फोडणीची वरण वाटतंय. छान आहे. हे साधं जेवण आहे, त्याच्यात आनंद घेणं हा हेतू नसतो, पोट भरणं हा हेतू आहे. आणि चांगल्या दर्जाच्या तुम्हाला भाज्या, चांगला दर्जाचं जेवण देणं हा हेतू आहे. तर भाज्या चांगल्या आहेत, डाळ चांगली आहे, तर त्यांनी दही दिलेलं आहे आणि गोड पदार्थामध्ये त्यांनी एक छोटीशी वाटी श्रीखंड किंवा हे आम्रखंड दिसत आहे. आम्रखंड, पातळ आम्रखंड बघू शकता. छान गोडसरपणा करण्याचा त्यात आमरस आहे. ते एकूणच अशा 3 भाज्या, एक डाळ, एक गोड पदार्थ आणि एक दही आणि तंदुरी रोटी किंवा चपाती युक्त ही अशी थाळी छान आहे. तो छान आहे. आता हे रोट्या संपवतो आणि भातामध्ये आपल्याला काय येतंय, मला वाटतं पुलाव आहे. ते संपल्यावर आपल्याला कळेल, ते बघूया तेव्हा परत बघू. भातामध्ये त्यांच्याकडे जिरा राईस येतो, पुलाव येत नाही. तर ही अशी एवढी क्वांटिटी आहे या
जिरा राईसची. एका माणसासाठी भरपूर आहे. आणि भाज्या पण भरपूर आहेत. काय झालंय, भाज्या संपल्या नाही. डाळ तर आहे आपल्याकडे, पण तुम्ही जर पाहिलं तर या भाज्या सगळ्या नाही. संपूया आपण सगळ्या भाज्या. भाज्या आहेत त्या सगळ्या मिक्स करू आणि संपवण्याचा प्रयत्न करू. वाया नको जायला. एकूणच जिरा राईस आणि ज्या भाज्या आहेत त्याची चव छान आहे. ही थाळीच एक खूप छान. हेतू या थाळीचा असा आहे की तुम्हाला काहीतरी चांगलं मिळावं, योग्य माफक दरात मिळावं आणि हायजिनिक मिळावं. या थाळीची जी किंमत आहे ही एक स्पेशल थाळी आहे. याची किंमत 200 रुपये. त्याच्यात एक मिनी थाळी पण मिळते. त्याच्यात काय येईल मी तुम्हाला सांगतो. पण मिनी थाळीची जी किंमत आहे ती 100 रुपये आणि याची 200 रुपये. तर तुम्हाला जर तुम्ही एक विद्यार्थी असाल किंवा काय, तर तुम्ही 100 रुपयामध्ये एक चांगलं जेवण या हॉटेलमध्ये खाऊ शकता. आपण आलो कुठे आहोत, तर आपण आलो आहोत सदाशिव पेठेत हॉटेल अश्वमेध या हॉटेलला. खूप जुनं हॉटेल आहे आणि प्रसिद्ध हॉटेल आहे. तिथे अनेक वर्षांपासून चांगले नाश्त्याचे पदार्थ आणि लोक जेवायला इथे येतात. चांगलं एकूणच ठिकाण आहे आणि खूप वर्ष जुनं असं ठिकाण आहे. तर आशा करतो तुम्हाला अशी थाळी आवडली असेल. जर आवडली असेल, तुम्ही जर इथे येऊन गेला असाल, कारण का जुनं हॉटेल असल्या कारणाने अशी माझी एक असा माझा एक समज आहे की तुम्ही इथे येऊन गेला असेल. तुम्ही जर येऊन गेला असेल तर तुमच्या आठवणी मला सांगा खाली कमेंट्समध्ये. आणि आता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. अशी नवनवीन ठिकाणं जाणून घेण्यासाठी.